कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ करणं सरळ, मान मध्यभागी. डोळ्यालगत मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश थांबायचे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिल्व संयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत उठले झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेत नसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मजल. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातच आज आपण सूर्यनमस्कारापासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचं. सूर्यनमस्कार. आज आपण सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार दोन्हीही करायचं. उठून उभं राहायचं. थोड्या वेळा विश्रांती. मान मागे सैल सुरत. त्याआधी आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. तळवे सिलिंगकडे. जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि टाचा जमिनीपासून वर उचलूया. ताण. स्ट्रेच. स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घेऊया. थोडस पायांमध्ये अंतर. तिर्यक ताडासन करून घेऊ. सरळ उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. वळायचं नाही, आपल्याला बेंड होईल. बेंड. या एक,
दोन, हा, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि थांबायचं. पुन्हा पाय जोडून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आहे. हाताची गुंफण सोडून द्या आणि श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊया. थोडा वेळ रिलॅक्स, विश्रांती. शोल्डर रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल. दोन्ही हात खांद्यावर, सॉरी, दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, कोपर जॉईंट, शोल्डर रोटेशन. एक, दोन, तीन, विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन. तीन वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय जोडून दोन्ही हात कमरेवर. फक्त उजवा पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. एक, दिशा बदल. दोन, तीन, चार, पाच. उजवा पाय खाली, डावा पाय वर उचलूया, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचे, रोटेशन क्लॉकवाईज. दांडीतून गोलाकार. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. एक, दोन, सावकाश. तोल जात असेल तर सपोर्ट घ्या हाताचा. तीन, चार, पाच. पाच वेळा झाले की थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जळून नजर समोर, खांदे रिलॅक्स. आणि आता फक्त उजवा पाय वर उचलायचा आहे. दोन्हीही हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा आहे. तोल जात असेल तर एका हाताचा सपोर्ट भिंतीला घ्या. भिंत किंवा काही जे असेल ते तुमच्या जवळ, नजर समोर. आणि इथे थांबा. पाच, चार, तीन, दोन, एक. उजवा पाय खाली, आता डावा पाय. दोन्ही हाताने फोल्ड करून मागून अँकल पकडायचा. तोल जात असेल तर एका हाताचा आधार घ्या, नजर समोर. पाच, चार, तीन, दोन, एक. अवकाश, डावा पाय खाली. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन राहायचं. चार सूर्यनमस्कार आपण नॉर्मल करणार आहोत आणि त्यानंतर चंद्रनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे बंद करू. नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आपल्या मनामध्ये, भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अर्घाय नमः. डोळे उघडूया. एक, नमस्कारासन, हस्त उत्तानासन, हस्त पादासन, अश्वसंचलन उजवा पायमध्ये, दंडासन, अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन. यामध्ये मी आकडे न मोजता फक्त आसनांची नावे घेतली. पर्वतासन, उजवा पाय पुढे, अश्वसंचलन, हस्तपादासन, हस्त उत्तानासन, नमस्कार. आता फक्त अंक काउंट करू. ओम भानवे नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय. पाच, सहा, सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम मित्राय नमः.
एक आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडा. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडत डावा पाय मागे. 6 श्वास घेऊया, सोडूया. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा आहे. 11 श्वास घेत हात वर. 12 श्वास सोडत नमस्कार. शेवटचा सूर्य नमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. आता 2 आपण चंद्र नमस्कार करतो. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 वीरासन. उजवा पाय मागे. वीरासन. हलकासा पाय फोल्ड. 5 दंडासन. हात खाली. डावा पाय मागे. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे. वीरासन. छान. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 1 करूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे. वीरासन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे. वीरासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जे आहेत ते हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात आपल्या मानेच्या मागे घेऊन जाऊया. नजर समोर. कोपरं समोरून जॉईंट करून घ्या आणि श्वास घेत घेत हात लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत हात असे तिरके लांब करायचे. तिरके श्वास घेत थोडेसे क्रॉस. डावा कोपर वर, उजवा कोपर खाली. आपल्याला कमरेतनं नाही व्हायचंय. आपण सेंटर मध्ये फक्त आपले हात असे क्रॉस झाले. पुन्हा कोपर जॉईन करा क्रॉस. आणि उजवा हाताचं कोपर वरच्या बाजूने, डाव्या हाताचं कोपर डाव्या बाजूने. आपण सेंटर मध्येच आहोत. पुन्हा दोन्ही कोपर जॉईन करा. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. विरुद्ध बाजूने श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता इकडे समजा तुम्हाला हाताची बोटं आपण एकमेकांमध्ये गुंफवले म्हणून जर नीट होत नसेल तर दोन्ही हात खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या. समोरून जॉईन करा आणि आता तिरकी करा. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब.
श्वास सोडत जवळ, लास्ट आउट. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांत. करणार आहोत आपण नटराजासन. बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. समोर एखादं टेबल, खुर्ची, भिंत, तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आपला उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे आणि त्याचा अँकल पकडायचा आहे उजव्या पायाचा. डावा हात समोर घ्यायचा आहे, एका रेषेमध्ये येईल. आता तुम्ही डाव्या हाताने सपोर्ट घ्या, भिंत, टेबल, खुर्ची जे काही असेल ते समोर. थोडस कमरेतनं पुढे झुका आणि त्यानंतर उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तो मागे थोडासा ताणण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. डाव्या हाताने एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. बरोबर, छान झाले दर्शनाताई. आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश. उलट चाल करताना हात खाली, पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. डावा पाय वर उचलूया, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात सरळ असेल समोर. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं आणि डावा पाय मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. तुम्हाला जेवढी डावी मांडी स्ट्रेच करता येईल तेवढी स्ट्रेच करायची आहे. आणि इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. छान, बरोबर झालंय. थांबायचंय, खाली या, सावकाश. थोडा वेळ विश्रांती, रिलॅक्स. मान म्हणजे साईड सोडून द्या, रिलॅक्स व्हा. करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. नजर समोर. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही हात जोडून घ्यायचे, सावकाश. आणि जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर द्यायला सुरुवात. नजर समोर आणि यथाशक्ती थांबायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश, हात खाली, उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय वर उचलूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. दोन्ही हात एक तर तुम्ही खांद्यातून सरळ ठेवून डोक्याच्या दिशेने वर नेऊ शकता. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश, जोडलेले हात आपले खाली येतील, बाजूने किंवा तसेच खाली. डावा पाय खाली घेऊया आणि विश्राम. मान मागे सैल सोडूया. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय लांब आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, उजवा आणि डावा. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्यायचे, डोळे मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासाची. पाठीचा कणा सरळ. उजव्या पायाचा अंगठा पकडायचाय आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आहे. फोल्ड करायचा आहे. पाय सरळ, फोल्ड. बरोबर.
पाय सरळ जमिनीला घासत घासत सरळ होतोय का बघा. आणि फोल्ड. डावा पाय. डावा पाय जमिनीला घासत सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. थांबायचंय. पुन्हा आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जास्तीत जास्त वर खाली वर खाली डायनॅमिक. सावकाश थांबायचंय. आणि करूया नेक रोटेशन. शक्य असेल तर या स्थितीमध्ये बसा किंवा साधी मांडी घाला. आता श्वास घेत घेत मान उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. सेंटर. श्वास घेत मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ, खांदे वर उचलायचे नाही. श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. अगदी सावकाश. श्वास सोडत डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. श्वास घेत मान वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. शेवटचा वर्तन आहे. श्वास सोडत खाली. आणि फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. डावीकडून पाठीमागे आणि उजवीकडून पुढे. अजून एक राऊंड. सावकाश मान सरळ करायची. तिथल्या तिथे साधी बैठक. तिथल्या तिथे साधी बैठक घालायची. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती असतील. तर दोन्ही हात आपल्याला कानापासून थोडेसे लांब ठेवायचे. बघा थोडस अंतर असेल. आपले हाताचे तळवे आणि कान थोडस अंतर. हा, आता आपला एकदा उजवा कान उजव्या तळव्याजवळ आणि डावा कान डाव्या तळव्याजवळ. फक्त मानेची हालचाल. आपण भरतनाट्यम करताना कशी मान हलवतो त्याप्रमाणे. बरोबर. हात आपल्याला तसेच ठेवायचे. फक्त आपण मान एकदा उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. उजवीकडे डावीकडे. हा, आपल्याला स्थिर राहायचंय. फक्त मान हलव. नजर इकडे माझ्याकडे बघा आणि मग करा. बघा फक्त मान हलवायची. एकदा उजवीकडे डावीकडे. आपल्याला असं पूर्ण शरीर नाही हलवायचं. फक्त मान. उजवीकडे डावीकडे. बरोबर. छान. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या. आता फक्त आपली हनुवटी जी आहे ना, ती हनुवटी अशी प्रेस करायची. म्हणजे बघा फक्त हनुवटी आपली अशी आतमध्ये जाईल आणि बाहेर. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बोट केलं. आपल्याला फक्त हनुवटी पुढे मागे करायची. पुढे मागे. आपण एकदा मान अशी उजवीकडे डावीकडे फिरवली. आता फक्त ती पुढे आणि मागे. त्यावेळेला आपली हनुवटी पुढे येते. बरोबर. आपल्याला असं पुढे नाही व्हायचंय. पाठीतून पुढे नाही व्हायचंय. फक्त हनुवटी पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. करणार आहोत आपण नौका चालन. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे. 1
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा हाताच्या मुठी समोर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4, 5. थांबायचं. 5 वेळा झालं की थांबा. आणि करणार आहोत आपण भूमातेला वंदन. तर दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. एकदा उजव्या बाजूला खाली वळायचं, कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल. बरोबर. एक श्वासाकडे लक्ष देऊन सुरती करायची. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, लास्ट आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. 10 वेळा झालं की थांबायचं. थोडा वेळ विश्रांती, मान मागे सैल सोडा. आता डाव्या दोन्ही पाय जोडून घ्या. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजवा हात मागे, तिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, आणि उजवा पाय उचलण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडून उजवा पाय पकडलाय आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली. आता डावा हात मागे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा आधी आणि मग पाय वर उचला. आता अंगठा पकडता येत नसेल तर अँकल, पोटरी आणि मांडीच्या खाली तुम्ही हा आधार देऊ शकता आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश पाय खाली. करणार आहोत आपण गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करा, पाऊल उजव्या सीट जवळ. डावा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या सीटच्या जवळ. गुडघे थोडस सीटचा भाग वर उचलून एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. बोट जमिनीला पॉइंटेड. डोळे मिटून घेऊया आणि देहधारणा. बंद डोळ्यांनी गोमुखासनची आकृती आपली आपण तपासून पहा. उजव्या हिप जॉईंटच्या इथे, थाय मसलच्या इथे एक ताण आहे. डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत. मेडिटेटिव्ह आसन आहे हे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. करूया बद्धहस्त गोमुखासन. डोळे उघडायचे आहेत. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजवा हात मागे फोल्ड करायचा. मग खाली असलेला डावा हात मागे न्यायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाहीये. मान सरळ, नजर समोर आणि डोळे मिटून घ्या. ताणली गेलेली उजवी बाजू, त्याकडे लक्ष. डाव्या हाताचा खांदा, कोपर, तिथे हलकासा ताण आणि दाब आहे. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम डावा हात जो खाली आहे तो प्रथम खाली येईल, मग वर असलेला उजवा हात. डावा पाय जो खाली आहे तो सरळ धरतो, मग वर असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता आपला डावा पाय फोल्ड करायचा. पाऊल उजव्या मांडीजवळ आणि उजवा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या सीटच्या जवळ.
थोडीशी सीटचा भाग वर उचलायचा, पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची, गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतील आणि मग पुन्हा सीटचा भाग पूर्णपणे आपली जमिनीवर. आता प्रथम डाव्या गुडघ्यावर उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा. पुन्हा डोळे मिटून घ्या आणि आपल्या शरीराचा आकृतीबंध तपासून पहा. कुठल्या बाजूने आपण सहज जमलं आपल्याला हे आसन, हे आपलं आपण तपासा. उजव्या बाजूने की डाव्या बाजूने आपली जाणीव डाव्या बाजूच्या हिप जॉईंट्स वर, थाय मसल्स वरती आहे. पाठ करा सरळ, डोळे मिटून एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करायचा. उजवा हात जो मागे आहे तो मागे घेऊन जायचा, खाली आहे तो, आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे. मान सरळ असेल, समोर बघायचे, डोळे मिटायचे आणि जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे मिटायचे. प्रथम उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, खाली असलेला, मग वर असलेला डावा, खाली असलेला उजवा पाय सरळ करूया, मग वर असलेला डावा. आणि विश्रांती, रिलॅक्स. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवरती. गोमुखासन नंतर वज्रासन. त्यामुळे आपल्याला थोडं तरी सुखावह वाटतंय का हे आपलं आपण तपासून पाहूया. डोळे मिटून जाणीव श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे. आता आपण करणार आहोत परिघासन. गुडघ्यांवर उभं राहायचंय, दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहा आणि उजवा पाय जो आहे तो उजव्या बाजूने सरळ करा. उजवा पाय उजव्या बाजूने सरळ करा. उजव्या हाताने उजव्या पायाची बोट अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजव्या पायाची अँकल, पोटरी, गुडघा किंवा पायाची बोट, तुम्हाला जे शक्य आहे ते. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. आणि जेवढं तुम्हाला उजव्या बाजूने बेंड होता येईल तेवढं थोडंसं बेंड होण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. छान. आणि इथे थांबा. बघा, उजवी बाजू गुडघ्यापासून हातापर्यंत, डावी बाजू गुडघ्यापासून हातापर्यंत ताणली आहे. यथाशक्ती थांबायचंय. सावकाश डावा हात खाली, उजव्या हाताची पकड सोडा, उजवा पाय फोल्ड करा, सावकाश. पुन्हा दोन्ही गुडघे जॉईंट, नजर समोर. आता डावा पाय डाव्या बाजूने सरळ करायचा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि जेवढं तुम्हाला खाली झुकता येईल उजव्या डाव्या बाजूने तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. आणि यथाशक्ती थांबा. ठीक आहे, छान. आता उजवी बाजू ताणली आहे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलट चाल. दोन्ही हात खाली, डावा पाय फोल्ड करा. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आता गुडघ्यावरती चालायचं आपल्याला. मॅटच्या एका टोकाला यायचंय आणि गुडघ्यावर चालायचं. सुरुवात करूया. गुडघ्यावर चालायचंय, पुढे मागे. एकदा पावलं तुम्ही जमिनीकडे फ्लॅट ठेवा किंवा पावलांचं असं माउंटन करा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन. माउंटन केलं तर तुम्हाला मुवमेंट करायला सोपं जाईल.
मॅटवर उभं राहून बसून प्लीज कृती करा. हा, खाली चटई किंवा चादर असेल ना तर गुडघ्याला त्रास होऊ शकतो, गुडघ्याला टोचू शकतो, त्रास वाढेल. म्हणून फक्त मॅटवरच ही कृती करा. थांबायचं, मध्यभागी येऊन थांबायचंय. मध्यभागी येऊन थांबा. आणि आता फक्त एकदा उजवीकडे जा, तसेच जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे, तसंच डावीकडे. आपण एकदा पुढे मागे गेलं आणि आता फक्त एकदा साईडला चालून घेतोय आणि मग सेंटरला येऊन थांबतो. पावलांचं जर माउंटन असेल तर पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घेऊया. रिलॅक्स. चेहरा शांत. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. उजवा पाय आणि मग डावा पाय सरळ करूया. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. उत्तर वक्रासनाचे आज आपण 2 व्हेरिएशन करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. शरीराच्या जवळ न घेता खांद्यातून सरळ आडवे करायचे. जास्त हात वर पण नका घेऊ आणि जास्त खाली पण नको. एका रेषेमध्ये असतील आपले दोन्ही हात. आपलं कान जो आहे त्या कानाच्या रेषेमध्ये आपले हात असतील. आणि आता फक्त आपल्याला उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. टप्प्याटप्प्याने सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता हा उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आणि मान उजवीकडे. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. खांदे न वर उचलता ही कृती करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. बघा, पूर्णपणे कमरेवरती ट्विस्ट आहे. आपले हिप जॉईंट्स, आपल्या कमरेचा खुब्याचा भाग, देवी तुम्हाला एक पीळ ताण जाणवतो. उलट चाल करताना सावकाश हळूहळू पुन्हा उजवा पाय 90 डिग्रीवर आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात तसेच खांद्यातून आडवे ठेवायचे आहेत. आणि आता डावा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे, पाऊल जमिनीवर ठेवायचं आणि मान डावीकडे. कोपर वरती न उचलता कृती करण्याचा प्रयत्न आणि यथाशक्ती थांबवा. विरुद्ध बाजूने पीळ, ताण, दाब, हिप जॉईंट्स वर, थाय मसल्स वर त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश, अगदी सावकाश डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडून घ्या. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण एकमेकांमध्ये, हाताची पकड डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता मनातल्या मनात मागोवा, आपल्याला आधी केलेलं आसन उत्तम जमलं की आताच आसन, की दोन्हीही आसन आपल्याला छान जमतात हे आपलं आपण तपासून पहा. डोळे मिटून जोड श्वासाची.
श्वास सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. सावकाश उलटचाल. आपले हात आणि पाय मध्यभागी येतील. टाचा सीट पासून लांब असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांच्या पोटाची रोंपण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल, मांडीवर मांडी असेल. स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वास सोडताना ओंकार. उलट चाल करताना गुडघे, मांड्या आणि पाय मान मध्यभागी येतील. पाय तसेच ठेवायचे, फक्त हात खाली घ्यायचे. किंचितच पायांमध्ये, पावलांमध्ये, गुडघ्यामध्ये अंतर घ्या. गुडघे मांड्यांमध्ये किंचितच अंतर. आपण करणार आहोत सेतू बंधासन. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी अँकल पकडायचा प्रयत्न करा. दोन्हीही पायाचे अँकल. आपला जो घोट्याचा भाग आहे ना तो, म्हणजे टाचा ज्या आहेत त्या आपल्या सीटच्या जवळ येतील. जर अँकल पकडणार असाल तर दोन्हीही पावलं जोडून घ्या. जर अँकल पकडायचं असेल तर दोन्हीही पावलं जोडून घ्या. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. कमरेचा भाग वर. आणि आपला गळा, आपली हनुवटी गळ्याला लॉक करा. सेतू बंधासन आपण अँकल पकडून केलंय. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग, कमरेचा भाग सावकाश जमिनीवर. हाताचा अँकल जे पकडले ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांनंतर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका जागेवर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. डोळे उठून लक्ष श्वासाकडे. करूया आपण पक्षी तानासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, एका रेषेमध्ये असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे असतील. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर पक्षी जसे हवेमध्ये उडतात त्याप्रमाणे नजर समोर. आणि इथे यथाशक्ती ठेवा. श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश हात, पाय, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. एका हातावर दुसऱ्या हाताचं घडी करा आणि त्याच्यावर कपाळ ठेवलं तरीही चालेल. विश्रांती. तुम्ही कपाळ किंवा कुठलाही विरुद्ध गाल ठेवू शकता हाताच्या घडीवरती. रिलॅक्स. आज आपल्याला करायचं आहे स्लॅटिंग, म्हणजे थोडस चतुरंग दंडासन याला म्हणतात. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे छातीच्या रेषेमध्ये येतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. मागे दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर, पावलाचं माउंटन. आणि आता एकाच वेळेला आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं आहे.
आणि आपल्या हाताचा जो आपला भार आहे शरीराचा, तो आपले हात त्याच्यावरती असेल, नजर समोर. बरोबर, छान. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश. संपूर्ण शरीर जमिनीवर, कपाळ जमिनीवर, हाताच्या मुठी सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून शांतपणे पडून राहूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडायचंय. श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपलं आपण तपासूया. आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, बैठक स्थितीमध्ये केलेली आसनं, पाठीवर पडून, पोटावर पडून, हे सगळं मनातल्या मनात आठवूया. आणि हे करत असताना एखादा स्नायू अवयव अवघडला असेल तर तो आपण रिलॅक्स करूया. प्राणायामाच्या आधी 1-2 मिनिटासाठी आपण हे शवासन करीत आहोत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती, डोळे अर्धत मिटलेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पायाच्या नखापासून ते टाकूपर्यंत आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे रिलॅक्स. पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, हिप जॉईंट्स, कमरेचा भाग रिलॅक्स. हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. पोटातील आजूबाजूचा भाग रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय तेही रिलॅक्स. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशील, संपूर्ण गबड्याचा भाग शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्यातली पापणे, डोळ्यांच्यातली बुबुळं, पापणे, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल आहे. संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे याची जाणीव. जोड श्वासाची प्राणायाम. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सोहम, सोहम असा अजपाजप चालू आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाईज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मी सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. हळूहळू आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. पुन्हा एकदा आपण आपल्या देहाकडे येतोय आणि अगदी सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. एकमेकांच्या जवळ आणा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. संपूर्ण खेच आपल्या शरीराला उन्हा बक्षेत.
सावकाश दोन्ही हात खाली आणि डाव्या कुशीला हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे मिटून घ्यायचे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच 5 आवर्तन अनुलोम विलोमची. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेत. उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. 2 आवर्तन मी सूचना देईन. 3 आवर्तन ही आपली आपण सूचनेशिवाय करायची आहे. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. दुसरा डावीने पूरक. डावी बंद. उजवी उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण सूचनेशिवाय करायची आहेत. 3 आवर्तन झाली की हात तुमचा गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये, म्हणजे मला समजेल. सुरुवात करायची आपली आपण 3 आवर्तन करायची. अनुलोम विलोमची 3 आवर्तन आपली आपण करून घ्यायची. तीन आवर्तन झाल्यावर दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हातांची ज्ञान मुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. आपलं मन, लक्ष ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्यायचंय. अंगठा आणि पहिलं बोट तिथे किंचितसा दाब आणून तिथे चालू असलेला रक्ताचा प्रवाह, त्याचे ठोके तिथे आपलं मन केंद्रित करूया. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. शरीर आणि मनावरचा ताण कमी होतो. एक प्रसन्नता, आत्मविश्वास, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आपल्याला या प्राणस्पंदनातून मिळतो. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन.
वर दीर्घ पुरा, रेचक करताना भ्रमरगुंजन. वर दीर्घ पुरा, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. वर दीर्घ पुरा, रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचा आपण खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. पुन्हा आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन जाऊया. आपण ज्या बैठकीत बसलोय त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिरता, शिथिलता प्राप्त झाली आहे का हे आपलं आपण तपासून पाहूया. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य, श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला नेहमीचा संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक झालेला आहे. समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय समतोल आहे. कुठल्याही प्रसंगी ते न डगमगता स्थिर राहत आहे. योग कर्मसु कौशल्य या श्लोकाप्रमाणे माझी प्रत्येक कर्म ही प्रामाणिकपणे माझी प्रत्येक कर्म ही प्रामाणिक कुशलतेचीच आहेत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे आपली साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार सोडून देऊ ओमच्या पुढे समर्पण. मनोमन आपले गुरुजन, इष्ट देवता, आई वडील त्यांचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात. श्वास घेत कमरेत नसत, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवसन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सोमवारी आपला या महिन्याचा शेवटचा वर्ग असणार आहे.
सोमवारी आपण ज्योतिर्त्राटक घेणार आहोत, मेडिटेशन, सकाळी 6 वाजता. तर आपण जॉईन होऊया सोमवारी सकाळी 6 वाजता. आपल्याला शनिवार रविवार सुट्टी आहे आणि या वर्गाचा, या महिन्याचा तो शेवटचा दिवस असणार आहे आणि 1 तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होत आहे. ठीक आहे, भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. बाकीच्या सूचना ग्रुपवरती पाठवल्या जातील. हरिओम, धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते.